विद्यार्थी मित्रांनो, आपण दीपावलीपूर्वी प्रकरण क्रमांक 10 शीतयुद्ध सुरू केलेलं होतं. त्यातला पहिला भाग आपण पाहिलेला होता आणि दीपावलीनंतर आपण मागच्या वेळेला दुसरा भाग जो पाहिला होता तो जे विविध करार झाले होते शीतयुद्धाच्या निमित्ताने, जे विविध करार झाले होते त्या करारांची माहिती आपण घेतलेली होती. आज आपण हे पुढे सरकणार. आज आपण त्याचा तिसरा भाग पाहणार आहोत. आणि तो तिसरा भाग जो आहे तिसरा भाग जो आहे तो आपण आता पाहणार आहोत. आणि तो म्हणजे अलिप्ततावाद. आता अलिप्ततावाद थोडक्यात याचं इंग्रजीमध्ये नाव आहे नॉन अलायन्स मुवमेंट आणि शॉर्ट फॉर्म आहे त्याचा नाम. अलिप्ततावाद म्हणजे काय, तर कोणत्याही लष्करी कराराने स्वतःला बांधून न घेता स्वतंत्रपणे आपल्या राष्ट्राचे धोरण आखणे याला अलिप्ततावाद असं म्हणतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रांचा गट आणि सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखालील साम्यवादी राष्ट्रांचा गट असे दोन गट निर्माण झालेले होते. आणि भारताने या कोणत्याही गटात सामील न होण्याचा व स्वतःची आपली धोरणे ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे कोणत्याही लष्करी कराराने स्वतःला बांधून न घेता स्वतंत्रपणे आपल्या राष्ट्राचे धोरण आखणे याला अलिप्ततावाद असं म्हणतात. म्हणजे मित्रांनो, शीतयुद्धामध्ये आपण मागे पाहिलेलं आहे पहिल्या भागामध्ये की अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने भांडवलशाही राष्ट्रांचा एक गट तयार केला होता आणि जास्तीत जास्त भांडवलशाही राष्ट्र आपल्या गटामध्ये सामील व्हावी त्या विचाराने ती राष्ट्र निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केले होते. तर दुसऱ्या बाजूला त्याला विरोध म्हणून रशियाच्या साम्यवादी विचारसरणीच्या राष्ट्रांचा एक गट निर्माण झाला होता आणि अशा रीतीने जगाची फाळणी या दोन राष्ट्रांमध्ये झालेली होती. त्यातून जगामध्ये अशा प्रकारे एक शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक राष्ट्र वेगवेगळ्या गटामध्ये सहभागी झाले होते, परंतु अशी बरीच राष्ट्र होती की ज्या राष्ट्रांना या दोन्ही देशांच्या या भानगडीमध्ये पडायचं नव्हतं किंवा त्यामध्ये त्यांना सहभागी व्हायचं नव्हतं, त्यांच्या वादात त्यांना पडायचं नव्हतं. आणि म्हणून त्या वादात न पडता आपल्यालाही आपली प्रगती करायची आहे असे म्हणणारी जी राष्ट्र होती त्या राष्ट्रांना या दोन्ही गटांपासून अलिप्त राहणं त्याला अलिप्ततावाद असं थोडक्यात म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात काय, तर या दोन्ही राष्ट्रांचे जे लष्करी करार होते नाटो, सीटो, अँज्युअस, वारसा, या करारांमध्ये स्वतःला बांधून न घेता किंवा कोणत्याही एका राष्ट्राशी बांधून न घेता आपण स्वतंत्रपणे आपल्या राष्ट्राची धोरण आखणे आणि त्यालाच अलिप्ततावाद म्हणजे आम्हाला दोघांचीही गरज आहे, दोघांच्याही मदतीची अपेक्षा आहे, परंतु आम्ही तुमच्या या लष्करी धोरणांना किंवा आम्ही तुमच्या लष्करी करारामध्ये किंवा तुमच्या एकाच बाजूकडे आम्ही झुकणार नाही अशी जी राष्ट्र होती. विशेषतः अलिप्ततावाद हा त्यातला भाग होता आणि याचं खरं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते भारताने केलेलं आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आपल्या देशाला कुठल्या तरी एका गटामध्ये सामील न करून घेता
आम्हाला दोघाही राष्ट्रांच्या मदतीची गरज आहे, आमच्या विकासासाठी आम्हाला दोघांचीही गरज आहे. ज्या ज्या देशातलं जे जे चांगलं असेल, आमच्या विकासाला चांगलं असेल, ते आम्ही घेऊ शकतो. आणि मग नेहरूंच्या विचाराने पुढे जगातली अनेक राष्ट्र होती की त्यांना ही कल्पना आवडली होती आणि त्यातूनच अलिप्ततावाद ही कल्पना पुढे येत गेली. खरं म्हणजे मित्रांनो, अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी अधिक निगडीत आहे. ती अधिक निगडीत असल्याने ती विधायक आहे, ती चांगली आहे. आणि अशा रीतीने खरं म्हणजे भारताचं जे परराष्ट्रीय धोरण होतं त्या धोरणाला साजेस अशा प्रकारची भारताची भूमिका होती. आणि म्हणून या भूमिकेला घेऊन एक प्रकारे ही एक जागतिक पातळीवरती ही विचारधारा पुढे आली आणि त्यातून अलिप्ततावादी राष्ट्रांचा एक गट तयार झाला आणि त्याला मग नाव देण्यात आलं नॉन अलायन्स मुवमेंट, म्हणजे नाम. अशा पद्धतीने ही एक चळवळ जगामध्ये सुरू, शीतयुद्धाच्या काळामध्ये सुरू झाली. या अलिप्ततावादी स्थापनेमध्ये, गटाच्या स्थापनेमध्ये म्हणजे नाम स्थापनेमध्ये कोणकोणत्या नेत्यांनी पुढाकार घेतला होता, तर त्यावेळी 5 पुढारी जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती पुढे नेते होते, लक्षात घ्या. त्यामध्ये भारत होते, भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान, त्यामध्ये यांचा पुढाकार होता. दुसरे इंडोनेशियाचे अध्यक्ष होते डॉक्टर सुकार्नो. तर तिसरे होते आफ्रिकेमधील घानाचे क्वामे नुक्रुमा. चौथे होते इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर आणि 5वे होते युगोस्लोव्हियाचे मार्शल टिटो. या 5 नेत्यांनी सुरुवातीला या नामसंस्थेच्या पुढाकारामध्ये मोठ्या प्रमाणावरती भाग घेतला होता आणि त्यातून त्यांनी जागतिक पातळीवरती या अलिप्ततावादी चळवळीला हे आकार देण्याचं काम त्याच्यामध्ये केलेलं होतं. मित्रांनो, अलिप्ततावादी राष्ट्र कोणाला म्हणावे, तर याच्यामध्ये पहिलं असं होतं की जी राष्ट्र शांततामय सहजीवनाच्या आधारे स्वतंत्र व परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करतात. एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, अलिप्ततावाद जोपर्यंत तुम्ही नीट समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ही चळवळ आपल्याला लक्षात येणार नाही. आणि म्हणून अलिप्ततावादी राष्ट्र कोणाला म्हणायचं, तर जे राष्ट्र शांततामय सहजीवनाचा पुरस्कार करतं, स्वातंत्र्य आणि परराष्ट्र धोरणाचा स्वतःचा पाठपुरावा करतो, त्याला अलिप्ततावादी राष्ट्र म्हणतात, लक्षात घ्या. किंवा इतर परतंत्र देशातील स्वातंत्र्य संग्रामाला पाठिंबा देतात. म्हणजे जे जगामध्ये जे पारतंत्र्यातील राष्ट्र आहेत त्या पारतंत्र्यातील राष्ट्रातील जे स्वातंत्र्य चळवळी चालू आहेत त्या स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा देतात, त्यांना अलिप्त राष्ट्र म्हणतात. किंवा रशिया अमेरिका सारख्या महासत्तांशी यांच्या द्विपक्षी करारात स्वतःला गुंतून घेत नाहीत त्या राष्ट्राला अलिप्ततावादी राष्ट्र असं मानण्यात येऊ लागलेलं होतं. आता या अलिप्ततावादी राष्ट्राचे निकष कोणते होते, तर 1961 मध्ये युगोस्लोव्हियाची राजधानी बेलग्रेड इथे एक परिषद भरली होती आणि त्या परिषदेमध्ये काही निकष हे ठरवण्यात आलेले होते. विशेषतः असा होता की अलिप्ततावादी म्हणजे काय, तर असा देश ज्याने वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक यंत्रणेसह राज्याच्या सहअस्तित्वावर आधारित स्वतंत्र धोरण अवलंबलेले असेल. म्हणजे अलिप्ततावादी राष्ट्र कोणाला म्हणायचं, की जो असा देश की ज्याने वेगवेगळ्या राजकीय सामाजिक यंत्रणेसह राज्याच्या सहअस्तित्वावर आधारित स्वतंत्र धोरण अवलंबलेलं असेल. तो देश छोटाही असेल पण त्याने त्याचे स्वतःचं त्याने स्वतंत्र धोरण असेल. कुठल्याच मोठ्या देशाच्या धोरणाला अनुरूप किंवा दुसऱ्या मोठ्या देशाच्या म्हणजे भांडवलशाही किंवा साम्यवादी अशा कुठल्याही एका देशाकडे किंवा एका गटाकडे न झुकता किंवा त्यांचे धोरण न राबवता किंवा त्यांच्यावर कुठल्याही दुसऱ्या देशाचा दबाव नसताना स्वतंत्र अशा प्रकारचं धोरण जो देश राबवत असेल त्याला अलिप्ततावादी राष्ट्र असं म्हटलं जातं. आणि असा जो देश असेल तोच राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणारा असू शकतो. कारण जगामध्ये अनेक असे अजून त्यावेळेला असे देश होते की ज्यांना स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, त्या देशांमध्ये स्वातंत्र्याचा लढा चळवळी सुरू होत्या
आणि मग त्या चळवळींना पाठिंबा देणं. कारण शेवटी काय होतं लक्षात घ्या, कुठल्या ना कुठल्या देशावरती त्यावेळेला जे पारतंत्र्यातले देश होते त्या पारतंत्र्यातल्या देशांवरती या अगोदरच्या वसाहतवादी राष्ट्रांचा पगडा होता. आणि हे वसाहतवादी राष्ट्र ही एकतर अमेरिकेच्या गटात होती किंवा काही रशियाच्या गटात होती. आणि मग साहजिकच अशा स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा जर दिला तर कळत नकळत त्या देशाची मर्जी खपामर्जी आपल्यावर होडून घेण्यासारखं होतं. आणि म्हणून बरेच देश जे या एकमेकाचे मित्र देश होते किंवा वारस करारातले जे देश होते ते अशा प्रकारच्या सोयीस्कररित्या दुसऱ्या देशांच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देऊ शकत नव्हते. पण जे भारतासारखे देश होते, स्वतंत्र देश होते की ज्यांचं स्वतंत्र अस्तित्व होतं, ते देश किंवा ज्यांचं स्वतःचं सार्वभौमत्व होतं, ते देश मात्र त्याच्यावरती त्यांना पाठिंबा देऊ शकतात. आणि म्हणून जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळी चालू आहे त्या चळवळीला पाठिंबा देणारा देश हा त्याच्यावर. किंवा शीतयुद्धाच्या संदर्भात कोणत्याही एक बहुपक्षीय करारात सदस्य नसणारा देश. मगाशी सांगितलं लक्षात घ्या की अमेरिकेने रशियाला रोखण्यासाठी किंवा रशियाच्या साम्राज्यवाद किंवा रशियाचा गट रोखण्यासाठी अमेरिकेने जे नाटो, सीटो किंवा अँज्युअस अशा प्रकारचे जे करार केले त्या बहुपक्षीय करारात कुठले जे सहभागी राष्ट्र होत नाही ते राष्ट्र हे अलिप्ततावादी राष्ट्र संबोधले जातात. किंवा रशियाच्या गटामध्ये सहभागी होणार नसेल, रशियाचा उदाहरणार्थ वारसा करार रशियाने अमेरिकेला रोखण्यासाठी केलेला होता, त्यामध्ये सहभागी होत नसलेल्या राष्ट्राला अलिप्ततावादी राष्ट्र असं म्हटलं जाऊ शकेल. किंवा त्याला निकष किंवा अलिप्ततावादी राष्ट्राच्या गटामध्ये कोणतं राष्ट्र सहभागी होऊ शकतं तर त्यासाठी हे निकष ठरवलेले होते. किंवा महासत्तावादाशी निगडीत कोणत्याही द्विपक्षीय लष्करी करारात अथवा प्रादेशिक संरक्षण करार न केलेला देश. आता मित्रांनो इथं लक्षात घ्या, यामध्ये महासत्ता म्हणजे अमेरिका आणि रशिया या ज्या महासत्ता होत्या, या महासत्तांचे जे निगडीत अशा प्रकारचे जे विविध पक्षीय करार केलेले होते, मगाशी ज्यांची नावं आपण घेतली, या करारामध्ये आपल्या संरक्षण करारामध्ये सहभागी न होणारा आपलं स्वतंत्र अशा प्रकारचं अस्तित्व ठेवणारा देश याला अलिप्ततावादी राष्ट्र असं संबोधलं जाईल आणि त्याला या गटामध्ये सहभागी होता येईल. किंवा आपलं लष्करी तळ कोणत्याही विदेशी सत्तेच्या विशेषतः महासत्तेच्या प्रतिस्पर्धी देशाच्या हाती न देणारा देश. म्हणजे आपला देश या ज्या महासत्ता होत्या या महासत्त्यांना आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा लष्करी तळ उभा न करू देणं किंवा त्यांचं लष्करी सामर्थ्य मान्य करून आपल्या देशाला त्यांना तशा प्रकारच्या सवलती देणं हा त्याचा भाग होता. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पाकिस्तानचं आपण उदाहरण देऊ शकतो की पाकिस्तान हा या करारांमध्ये सहभागी झालेला होता आणि मागे कित्येक वर्ष अमेरिकेचा लष्करी तळ हा पाकिस्तानामध्ये होता. अगदी आपण पाहिलं लक्षात मित्रांनो की अफगाणिस्तानाशी जेव्हा अमेरिकेचं युद्ध झालं तेव्हा अफगाणिस्तानाने अमेरिकेचा लष्करी तळ म्हणून वापर केला, अमेरिकेने पाकिस्तानचा लष्करी तळ म्हणून वापर केला आणि अमेरिकेतून त्यांनी अफगाणिस्तानावरती हल्ले केले. म्हणजे आपली जमीन, आपला भूप्रदेश कुठल्याही एका महासत्तेला लष्करी तळ म्हणून वापरण्यासाठी देणं, याचा अर्थ ते राष्ट्र अलिप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला अलिप्तते राष्ट्राचं कोणाला साधारण त्याच्यामध्ये येईल की ज्याने आपल्या जमिनीचा, भूप्रदेशाचा, आपल्या सार्वभौमत्वाचा कोणालाही अशा प्रकारचा वापर लष्करी तळ म्हणून वापर करू दिलेला नाही. असं तर भारताचं चांगलं उदाहरण आपल्याला देता येईल. भारताने कधीही आपल्या लष्करी तळाचा वापर इतर राष्ट्रांच्या युद्धासाठी कोणत्याही राष्ट्राला, ना रशियाला किंवा अमेरिकेला किंवा कुठल्याही राष्ट्राला भारताने कधीही दिलेला नाही. आणि त्यामुळे अशा रीतीने अलिप्ततावादी राष्ट्राच्या चळवळीचे हे निकष ठरवले गेले होते. या अलिप्ततावादी राष्ट्राच्या जेव्हा ही संकल्पना पुढे आली त्यावेळेस साहजिकच ही युद्धापेक्षा शांततेशी निगडीत असल्यामुळे, ती विधायक असल्यामुळे साहजिकच हा विचार पुढे जगामध्ये वाढत गेला आणि दर 3 वर्षांनी या परिषदेची स्थापना होऊन दर 3 वर्षांनी या राष्ट्रांच्या परिषदा ठिकठिकाणी आयोजित केल्या जाऊ लागल्या. 1961 ते 1962
92 पर्यंत जवळजवळ 9 परिषदा भरल्या आहेत. म्हणजे साधारणतः तिसरी परिषद, दुसरी परिषद 1964 मध्ये भरली, तर तिसरी परिषद 1970 मध्ये. एवढा एक थोडासा भाग सोडला तर बाकी आपल्याला पुढे कंटिन्यू असं दिसतं की दर 3 वर्षांनी यांच्या परिषदा भरलेल्या आहेत. आणि या परिषदेतून वेगवेगळे जे ठराव पारित केले गेले किंवा वेगवेगळ्या प्रश्नांना जो वाचा फोडला गेला, त्यामुळे या परिषदेतून मोठ्या प्रमाणावरती काही साध्य आपल्याला झालेलं दिसून येतं. विशेषतः या परिषदेतून जगातील अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दर्शवण्यात आला. विशेषतः इंग्लंड, फ्रान्स किंवा अमेरिका किंवा या देशांनी अनेक ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा आपल्या वसाहती म्हणून या राष्ट्रांचा वापर करायला सुरुवात केला होता. त्या देशांना स्वातंत्र्य यांनी दिलेलं नव्हतं आणि मग साहजिकच त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य दिलं जावं याच्यासाठी अलिप्तवादी राष्ट्रांनी त्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला आणि एक प्रकारे या महासत्तांवर किंवा या वसाहतवादी राष्ट्रांवर दबाव टाकण्याचा, जागतिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अलिप्ततावादी यांनी केलेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न चर्चिले गेले, वसाहतवादापासून तर अगदी वंशवादापर्यंत या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या परिषदांनी केलं. आणि म्हणून एवढंच नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघटना जी युनो आपण म्हणतो, त्या युनोला बळकट करण्याचं काम सुद्धा झालं. कारण आजपर्यंत जे युनो आहे त्या युनोचं आपण पाहिलं, लक्षात घ्या की युनोच्या अगोदरचा जो पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेला राष्ट्रसंघ होता, तो राष्ट्रसंघ खरं म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांच्या अखत्यारीत गेलेला होता. इंग्लंड, फ्रान्सचं त्याच्यावर वर्चस्व होतं, त्यामुळे तो एकतर्फी झाला होता. आणि मग साहजिकच त्याचे निर्णय हे जर्मनी किंवा जी पराभूत राष्ट्र होती त्या पराभूत राष्ट्रांना तो न्याय देऊ शकला नाही, म्हणून तो अपयशी ठरला. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेले संयुक्त राष्ट्र संघटना पुन्हा त्या पद्धतीने जाऊ नये, तिच्यावर कुठल्याही एका राष्ट्राचं वर्चस्व किंवा विशेषतः या महासत्तांचं वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून अलिप्ततावादी राष्ट्रांनी खऱ्या अर्थाने संयुक्त राष्ट्र संघटना जे आहे त्या संघटनांना बळकट करण्याचं काम केलं किंवा अर्थव्यवस्थेतील बड्या राष्ट्रांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा या नाम परिषदेने केलेला होता. त्यामुळे आता आपण त्या परिषदांची सविस्तर माहिती आपण या 9 परिषदांची आपण घेणार आहोत. पहिली परिषद युगोस्लोव्हियाची राजधानी जी बेलग्रेड होती, त्या बेलग्रेड इथे भरलेली होती. लक्षात घ्या, आता त्याचं नाव पुढे सर्बिया झालं, लक्षात घ्या. त्यामुळे बेलग्रेड आणि सर्बिया असं दिसतं. 1961 मध्ये ही भरली होती. या परिषदेला 25 राष्ट्र, जगातली 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि आता सुरुवातच असल्यामुळे सुरुवातीला काही राष्ट्र कमी होती आणि अशा रीतीने या 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि या परिषदेमध्ये शेवटी एक 27 कलमी निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. ही परिषद पार पडली आणि पार पडल्यानंतर तिथे 27 कलमी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यातील प्रमुख मागण्या ज्या होत्या त्याच्यामध्ये होत्या किंवा या परिषदेमध्ये प्रमुख काही निर्णय घेण्यात आलेले होते. उदाहरणार्थ त्यांनी त्यामध्ये पहिला निर्णय घेतला होता की आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील लष्करी कारवाया बंद करा. दुसरं महायुद्ध समाप्त झाल्यानंतर सुद्धा इंग्लंड, फ्रान्स हे भांडवलशाही राष्ट्रांच्या आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये आपल्या वसाहती तशाच कंटिन्यू पूर्णपणे चालू होत्या. त्या देशांमध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळी उभ्या राहिलेल्या होत्या. तिथे स्वातंत्र्य चळवळी ही राष्ट्र दडपून टाकत होती, त्यांना स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हती. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेमध्ये सुद्धा उत्तर अमेरिकेतून अनेक लष्करी कारवाया ह्या केल्या जात होत्या. तेथील निग्रोंचे आंदोलन सुरू झालेली होती, त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि म्हणून नाम परिषदेने पहिल्या इथे की आशिया आणि आफ्रिका खंडातील आणि दक्षिण अमेरिकेतील ज्या लष्करी कारवाया आहेत या लष्करी कारवाया या देशांनी बंद कराव्यात. तसेच अल्जेरिया व अंगोला या देशांना स्वातंत्र्य द्यावे. ट्युनिशियातून फ्रेंच फौजांनी माघार घ्यावी. म्हणजे ट्युनिशियामध्ये फ्रेंचांचं वर्चस्व होतं. ट्युनिशियाची स्थानिक जनता या गोष्टीला विरोध करत होती, त्यामुळे साहजिकच तेथील फ्रेंच फौजा मागे घ्यावे असं दबाव टाकण्यात आला. कांगोमधील हस्तक्षेप थांबवण्यात यावा. दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णदेशवी धोरण सोडून देण्यात यावे. आता दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्याला माहित आहे की महात्मा गांधी
सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते आणि त्यांना तिथे अतिशय वाईट वागणूक देण्यात आलेली होती. काळा गोरा भेद हा दक्षिण आफ्रिकेमध्ये चालू होता आणि इंग्लंडमधील जे पुरस्कृत सरकार होतं दक्षिण आफ्रिकेतलं, ते काळ्या लोकांना न्याय द्यायला तयार नव्हतं. त्यामुळे तिथे जे वर्णद्वेषी धोरण होतं, ते वर्णद्वेषी धोरणासाठी तिथले काळे लोक जे आहेत, निग्रो जे आहेत, ते आंदोलन करत होते, चळवळ करत होती आणि म्हणून त्यांचा पाठिंबा देण्यासाठी त्या दक्षिण आफ्रिकेतील जे वर्णद्वेषी सरकार होतं, गोऱ्या लोकांचं सरकार होतं, त्या सरकारवरती एक प्रकारे दबाव टाकण्यासाठी किंवा त्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय वाचा फोडण्यासाठी त्यावरती हा प्रश्न तिथे घेण्यात आला की त्या सरकारने ते वर्णद्वेषी धोरण जे आहे तेच वर्णद्वेषी धोरण सोडून द्यावं. त्याचप्रमाणे पॅलेस्टाईन अरबांना न्याय हक्क मिळावे. दुसऱ्या महायुद्धानंतर मित्रांनो, हिटलरने मोठ्या प्रमाणावरती ज्यू लोकांचा संहार करायला सुरुवात केली आणि त्यानंतर हे ज्यू लोक दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप खंडातून ते आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे पॅलेस्टाईनला ते परत आले. लाखोच्या संख्येने हे परत आल्यानंतर साहजिकच त्यांनी तिथे आपली जन्मभूमी म्हणून त्याचे तांडेच्या तांडे आल्यानंतर तिथे हळूहळू त्यांची निर्वासितांची मोठी छावणी झाली आणि त्यातून एक नवीन राष्ट्र जन्माला आलं, ते म्हणजे इस्रायल. त्या इस्रायल राष्ट्राने साहजिकच महायुद्ध समाप्त झाल्यानंतर खरं म्हणजे ती भूमी आता अरबांची होती. त्यामुळे अरबांना असं वाटत होतं की महायुद्धानंतर या लोकांनी निघून जावं, परंतु इस्रायलने जी अरब राष्ट्रांच्या काही अरब राष्ट्रांच्या ज्या भूप्रदेश बळकावलेला होता किंवा जिथले जे अरब होते त्या अरबांना न्याय मिळावा असे, त्यामुळे ते संघर्ष करत होते. पॅलेस्टाईनचा हा जो संघर्ष आहे खरा म्हणजे हा पूर्वेकडचा संघर्ष म्हणून इतिहासात ओळखला जातो आणि बऱ्याच काळ तो आजही तो प्रश्न तसाच आहे. त्यामुळे साहजिकच हे जे पॅलेस्टाईन मधील अरब आहेत त्यांचे जे लढा सुरू झालेला होता इस्रायलची किंवा त्या प्रश्नाच्या वरून त्यांच्या याच्यावरून तोही प्रश्न येते या तिसऱ्या अलिप्ततावादी चळवळीने या प्रश्नाला वाचा फोडून अशा रीतीने बेलग्रेड परिषदेने एक तिसरा गट निर्माण होऊन त्याला अलिप्ततावाद किंवा अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट याला नाव देण्यात आलं आणि ती पहिली परिषद पारित करण्यात आली. त्यातील हे प्रमुख ठराव पास करण्यात आले. त्यानंतर मित्रांनो, दुसरी परिषद ऑक्टोबर 1964 मध्ये इजिप्तची राजधानी कैरो येथे भरण्यात आली. या परिषदेला भारताच्या वतीने पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि तिथे लाल बहादूर शास्त्र्यांनी या कैरो परिषदेमध्ये जगातील जे लष्करी गट आहेत आणि जे परदेशातील लष्करी तळ म्हणजे अमेरिका, रशिया ही राष्ट्र एकमेकाला प्रतिशह देण्यासाठी यांनी मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या खंडांमध्ये काही राष्ट्र त्यांच्या मित्र राष्ट्रांमध्ये लष्करी तळ उभा करायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केलेली होती. त्यामुळे एक भीतीयुक्त वातावरण तयार होत चाललेलं होतं आणि म्हणून त्याला एक वाचा फोडण्यासाठी की हे लष्करी गट आणि अशा प्रकारचं परदेशी लष्करी तळ या विरुद्ध जागतिक लोकमत तयार करण्यात यावे आणि यासाठी अलिप्ततावादी राष्ट्रांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारचा विचार मांडण्यात आला. तशा प्रकारचं आव्हान त्यामध्ये करण्यात आलं आणि त्या निमित्ताने एक ही जी परिस्थिती निर्माण झालेली होती की लष्करी तळ उभं करणं किंवा जास्तीत जास्त लष्करी गटामध्ये आपापले मित्र राष्ट्र सहभागी करून घेणं, याच्यातून एक जे भीतीयुक्त वातावरण जगामध्ये निर्माण होऊ पाहत होतं त्याला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेला या दुसऱ्या परिषदेने केलेलं होतं असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मित्रांनो, तिसरी परिषद थोडी उशिरा सुरू झाली. सप्टेंबर 1970 मध्ये झांबियाची राजधानी लुसाका या ठिकाणी ही परिषद भरली आणि या परिषदेमध्ये बरेच ठराव मंजूर करण्यात आले. उदाहरणार्थ सगळ्यात महत्वाचं की मी मगाशी सांगितले की 64 नंतर 70 म्हणजे 6 वर्ष मध्ये लागून गेली. त्यामुळे मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट पुन्हा नामशेष होतो का किंवा त्यांच्यात पुन्हा काही अडचणी निर्माण होऊ लागल्या असल्यामुळे ही चळवळ बंद होते का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण मध्ये
बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या होत्या की अलिप्ततावादी राष्ट्रांची चळवळ किंवा यासाठी पाठबळ देणारे, पुरस्कृत करणारे पंडित जवाहरलाल नेहरू सारखे नेते जे होते ते या काळात राहिलेले नव्हते. त्यामुळे साहजिकच जागतिक पातळीवरती पुन्हा हा विचार मागे पडत चालला होता. परंतु तसं न होता पुन्हा ते सुरू झालं आणि सप्टेंबर 1970 मध्ये पुन्हा एकदा ही तिसरी परिषद भरली आणि या परिषदेला जवळजवळ 65-70 राष्ट्र या परिषदेत सहभागी झाले. आणि मग त्यांनी कोणते निर्णय घेतले? तर सगळ्यात पहिला निर्णय घेतला की अलिप्ततावादी देशांनी आपले ऐक्य बळकट करावे. त्यांनी आपलं ऐक्य जे आहे ते बळकट करावं. त्याचप्रमाणे लष्करी लष्करी करार जे आहेत या लष्करी करारांना विरोध करण्याचं धोरण आपण जागतिक पातळीवरती आपण चालू ठेवावं. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संबंधात समानता यावी, शस्त्र कपातीसाठी या राष्ट्रांनी प्रयत्न करावेत, वसाहतवाद आणि वंश द्वेषवाद जगातून नष्ट करावा, आपापसातील सहकार्यावर भर द्यावा, संयुक्त राष्ट्र ही संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणजे तुम्ही जर आपण याच्यातले ठराव जर पाहिले मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं की या जगामध्ये हे जे काही अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्या अविश्वासाच्या वातावरणाला एक प्रकारे छेद देण्यासाठी पहिल्यांदा अलिप्ततावादी राष्ट्रांनी एकत्र आलं पाहिजे. त्यांनी आपलं ऐक्य बळकट केलं पाहिजे. त्यांच्यात जर मतभेद राहिले मग ते मतभेद अमेरिका आणि रशिया या महासत्तांना ते फायदेशीर ठरणार होते आणि म्हणून आपण एक बळकट असलं पाहिजे. त्याचप्रमाणे लष्करी करारांना विरोध करण्याचं धोरण, आंतरराष्ट्रीय संबंधात समानता यावी, शस्त्रकपातीसाठी प्रयत्न करावेत आणि वसाहतवाद वंशवाद जो आहे या वंशवादाला नष्ट करण्यात यावे. आणि सगळ्यात महत्त्वाचे की या सगळ्या प्रश्नांसाठी जागतिक पातळीवरती जी महत्त्वाची भूमिका बजावणारा संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना ही संघटना बळकट करण्यात यावी आणि तिच्या माध्यमातूनच हे आपल्याला करता येईल अशी एक अपेक्षा त्यात व्यक्त करण्यात आली. त्यानंतर चौथी परिषद 1973 साली अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स इथे भरली होती आणि या परिषदेमध्ये नवी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था आणावी आणि आंतरराष्ट्रीय वृत्त संकलन व वृत्त प्रसार व्यवस्था नव्याने निर्माण करावी यासाठी अलिप्ततावादी राष्ट्रांनी या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो इथे काय झालं होतं लक्षात घ्या की एक नवी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, कारण या सगळी जे नव्याने स्वतंत्र झालेले देश होते किंवा हे जे अलिप्ततावादी राष्ट्रातील देश होते हे गरीब देश होते किंवा विकसनशील होते, त्यातले काही विकसनशील होते आणि ते विकसनशील असल्यामुळे साहजिकच त्यांना अमेरिका, रशिया या राष्ट्रांची मदत अपेक्षित होती. परंतु कुठल्याही प्रकारचा लष्करी किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर त्यांचा दबाव न सहन करता हवी होती आणि म्हणून साहजिकच आर्थिक अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एक आर्थिक अशी व्यवस्था की जी खुल्या पद्धतीने सर्वांना त्यांना घेता येईल अशा पद्धतीची केली जावी अशी एक प्रकार त्याच्यामध्ये होता. तसेच आंतरराष्ट्रीय वृत्त संकलन, वृत्त प्रसार हे निर्माण केले झाले. पाचवी परिषद 1976 मध्ये श्रीलंकाची राजधानी कोलंबो इथे भरली होती आणि त्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवरील बड्या राष्ट्रांचा प्रभाव कमी करावा आणि नवी जागतिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. आता आपल्याला इथं लक्षात येईल की चौथ्या आणि पाचवी परिषदेमध्ये त्यावेळेला परिस्थिती अशी होती की जागतिक अर्थव्यवस्थेवरती अमेरिका, रशिया या राष्ट्रांचा प्रभाव होता आणि त्या फक्त आपल्या मित्र राष्ट्रांना, आपले जे काही लष्करी मित्र राष्ट्र असतील त्या राष्ट्रांनाच फक्त ते काही सवलती देत होते किंवा मदत करत होती आणि त्यामुळे साहजिकच नव्याने विकसित किंवा विकसनशील राष्ट्रांना किंवा अलिप्तवादी राष्ट्रांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं आणि म्हणून एक नवी जागतिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जावा किंवा त्याच्यावरती एक ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न या राष्ट्रांनी केलेला होता असं दिसेल. सहावी परिषद 1979 मध्ये क्युबातील हवाना येथे घेण्यात आली आणि याही मध्ये परस्परांमध्ये आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावं. आता इथे काय होतं लक्षात घ्या की बडी राष्ट्र आपल्याला या बाबतीत सवलती देत नाही किंवा मदत करत नाही, मग अलिप्ततावादी राष्ट्रांनीच आपापसात
जर एकमेकाला आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य केलं तर निश्चितच त्याच्यातून काही चांगले निकष मिळू शकतात. आणि म्हणून 6व्या परिषदेमध्ये त्यांनी त्याच्यावर भर दिला. 7वी परिषद 1983 साली भारतातील नवी दिल्ली येथे भरण्यात आली आणि या परिषदेमध्ये त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुढील मुद्द्यावर विशेषतः भर दिलेला होता. त्यामध्ये त्यांनी आता थोडंसं बदल याच्यामध्ये असं लक्षात घ्या की त्यांनी स्वातंत्र्य, विकास, शस्त्र कपात आणि शांतता या मुद्द्यावर जास्त बोलत की त्या परिषदेमध्ये इंदिरा गांधींनी भाषण करताना जगातील जे वेगवेगळे पारतंत्र्यातले देश आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळावं, त्यांच्या स्वातंत्र्याचा विकास व्हावा, त्याचप्रमाणे जगामध्ये जी शस्त्र स्पर्धा सुरू झालेली होती ती शस्त्र स्पर्धा संपवण्यासाठी या बड्या राष्ट्रांनी अगोदर स्वतःची शस्त्र कपात करावी आणि जगामध्ये शांततेचं वातावरण निर्माण करता येईल यासाठी या राष्ट्रांनी पुढाकार घ्यावा किंवा त्यांनी प्रयत्न करावा असं त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे अलिप्ततावादी राष्ट्रांची आर्थिक प्रगती घडून आणण्यासाठी त्यांनी आपले विचार मांडलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं की पॅलेस्टाईनची जी अरब जनता आहे त्या पॅलेस्टाईन अरब जनतेचा आणि नैऋत्य आफ्रिकेची संघटना यांच्या स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. अशा रीतीने इंदिरा गांधींनी या 7व्या परिषदेमध्ये भर घातलेली होती असं आपल्याला दिसतं. 8वी परिषद 1986 साली झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे भरली होती आणि या परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नजीकच्या राष्ट्रांसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. खरं म्हणजे या परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेतील जे राष्ट्र होती त्या राष्ट्रांच्या नजीकच्या मागासलेपण घालवण्यासाठी एक आफ्रिका फंड स्थापन करण्याचा, जागतिक पातळीवरती स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याप्रमाणे तो एक भरीव असा निर्णय त्यामध्ये घेतला. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या वंशद्वेषी धोरणावर मोठ्या प्रमाणावर चर्चा केली. नामिबियाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न चर्चेला गेला. हे सगळे जे देश आहेत किंवा जे प्रश्न आहेत हे आफ्रिका खंडाशी निगडीत होते आणि भारताची पहिल्यापासून आफ्रिका खंडातील देशांना स्वातंत्र्य मिळवून देणं, त्यांना न्याय हक्क मिळवून देणं यासाठी प्रयत्न हे चाललेले होते असं आपल्याला दिसून येतं. 9वी परिषद इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथे 1992 मध्ये भरली होती आणि या परिषदेमध्ये सुद्धा विकसनशील देशांना व्यापारासाठी अधिक सवलती देण्यात याव्या आणि रशिया, अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्रांनी केवळ आपल्या गटातील राष्ट्रांना न देता हे जे विकसनशील राष्ट्र आहेत यांना सुद्धा व्यापार सवलती देण्यात याव्या आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीची पुनर्रचना करण्याच्या मागणी सुद्धा यामध्ये करण्यात आली. खरं म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीची मध्ये फक्त 5 राष्ट्र होती. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि नंतर चीन हे 5 राष्ट्र ज्यांना व्हेटो वापरण्याचा अधिकार होता. आता केवळ या 5च राष्ट्रांना न राहता अधिक अजून त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी आणि त्या राष्ट्रांना ते मिळावं असं त्यामध्ये ठरवण्यात आलं आणि साहजिकच भारत तेव्हापासून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला प्रतिनिधित्व मिळावं म्हणजे या अलिप्तवादी राष्ट्रांच्या गटातील एका मोठ्या राष्ट्राला जर मिळालं किंवा जगातील एका मोठ्या लोकशाही असलेल्या राष्ट्राला सुरक्षा परिषदेमध्ये जर अधिकार मिळाला तर साहजिकच तो फायदा अलिप्तवादी राष्ट्रांना होईल आणि म्हणून याची पुनर्रचना करण्यात यावी याची मागणी